जळगाव उत्तर महाराष्ट्रातील एक प्रगतिशील शहर, पण या शहराच्या एका कोपऱ्यात मात्र काहीतरी असं सुरू होतं जे ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बोलणार आहोत एका अशा केस बद्दल ज्याने संपूर्ण जळगावला हादरून टाकलं. द हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट बस्टेड इन MIDC एरिया. पोलिसला एका सिक्रेट इन्फॉर्मर कडून मिळाली एक माहिती की MIDC एरियामधल्या हॉटेल तारामध्ये प्रॉस्टिट्यूशन चालतंय. सरप्राइझिंगली हा बिझनेस दिसायला एक नॉर्मल हॉटेल वाटत होतं, पण आत काय सुरू होतं ते फक्त काही लोकांनाच माहीत होतं. पोलीस सुपरिटेंडेंट डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी ताबडतोब ॲक्शन घेतली आणि अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला इन्स्ट्रक्शन दिली, सेट अ ट्रॅप. पोलिसांनी एक डमी कस्टमर तयार केला. त्याला सांगितलं, तू हॉटेलमध्ये जाशील, नेगोसिएशन करशील आणि सिग्नल देण्यासाठी 2 वेळा लाईट बंद आणि चालू करशील. दॅट वॉज द कोड सिग्नल. 2 वेळा लाईट ब्लिंक झाली की बाहेरचं पोलीस टीम आत धावेल. एक्झॅक्टली संध्याकाळी 7 वाजता डमी कस्टमर हॉटेल तारामध्ये गेला आणि काही मिनिटात लाईट 2दा बंद चालू झाली आणि मग सुरू झाला ॲक्च्युअल ॲक्शन. पोलीस टीमने हॉटेलवर सडन रेड टाकली. तिथे 3 महिला विक्टिम सापडल्या जे देहविक्रीसाठी वापरल्या जात होत्या. हॉटेल मालक आणि 2 ग्राहकांना पोलिसांनी स्पॉटवरच पकडलं. सर्व एव्हिडन्स, कॅश, रजिस्टर्स, मोबाईल चॅट्स, CCTV फुटेज सगळं सीज करण्यात आलं. दिस वॉज नॉट जस्ट अ स्मॉल केस. हा ऑर्गनाइज्ड सेक्स रॅकेट होता. पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी यांनी सांगितलं, सिटीमध्ये इल्लीगल ॲक्टिव्हिटीज चालवणाऱ्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि SDPO संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वी झाली. मेनी सोशल वर्कर्स इन जळगाव अपलॉडेड दिस मूव्ह, कारण या कारवाईने ह्युमन ट्रॅफिकिंगवर मोठा आघात केला. पोलिसांनी रेस्क्यू केलेल्या 3 महिलांपैकी 2 बाहेरच्या जिल्ह्यातील होत्या. त्यांना मोठ्या शहरात कामाचा आमिष दाखवून या रॅकेटमध्ये ओढलं गेलं होतं. दे वर प्रॉमिस्ड मॉडेलिंग अँड इव्हेंट मॅनेजमेंट जॉब्स बट ट्रॅप्ड इन द डार्क वर्ल्ड ऑफ सेक्स ट्रेड. ही कहाणी फक्त जळगावची नाही. अशा गर्ल्स आपल्या आसपासच्या प्रत्येक शहरात आज फसवल्या जात आहेत. या प्रकरणात इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मालक आणि ग्राहकांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पुढील चौकशी सुरू आहे. पोलीस म्हणते, जो कोणी असं इल्लीगल काम करतो तो कितीही पॉवरफुल असो, कायद्याच्या हातातून सुटू शकत नाही. या घटनेतून एक मोठा संदेश मिळतो, समाजाने असं होऊ देऊ नये. विमेन ट्रॅफिकिंग, एक्सप्लॉयटेशन आणि ह्युमन डिग्निटी हे सगळं समाजाच्या तळाशी असलेलं दुःख आहे. आपण सर्वांनी मिळून असं सांगायला हवं की स्टॉप ह्युमन ट्रॅफिकिंग, रिस्पेक्ट एव्हरी वुमन. जर तुम्हाला अशी कुठली माहिती मिळाली तर प्लीज रिपोर्ट इट टू नियरेस्ट पोलीस स्टेशन किंवा डायल 1091 वुमन हेल्पलाईन नंबर. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. आपल्या आसपास काय चालतंय हे जाणून घेण्यासाठी आमच्या पुढच्या क्राईम फाईल्स एपिसोडमध्ये भेटूया. Until then, stay aware, stay safe.